हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हरी हरी राम कृष्ण
एक केली हातो फळी
हातो फळी थाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा पावटनी केला काळ जया बळ होते ते आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधाभं जघन निहित पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल एकी केली हातो फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा संतांचं वर्णन करणारा आणि आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे प्रार्थना करणारा असा हा अभंग आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही सोसायटीची भूमी भीमाशंकर भगवंताच्या सानिध्याने पुनीत झालेली ही भूमी भीमाशंकर सामाजिक संस्था नेरूळ सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने गुरुवारी हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज घुले आणि गुरुवारी हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या प्रेरणेने सर्व सभासदांच्या सहकार्याने आळंदीकर सर्व गुरुबंधू सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा सोसायटीचा हरिनाम सप्ताह उत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा वर्ष 23वे आणि या 23व्या वर्षातील आजची आपली ही 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. सर्वांच्या वतीने आमचे आदरणीय श्रीयुत भालचंद्र शेठ नलावडे आमच्या संस्थेचे विश्वस्त त्यांच्या आग्रहाने माझ्याकडे आजची ही सेवा आलेली आहे. सेवेकरता उपस्थित आमची महाराज मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य सर्व गुणीजन मंडळी महाराज मंडळी टाळकरी मंडळी सर्वांना करता उपस्थित असलेले या सोसायटीतले बाहेरून आलेले सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी मी मनोभावाने वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून
टाळी वाजून कीर्तनात सहभागी व्हायचंय. विठ्ठल या ठिकाणी भव्य दिव्य असं भीमाशंकर भगवंताचं अधिष्ठान आपल्याला लाभलेलं आहे. हो, आणि मंदिरामध्ये आता पुन्हा आणखीन काम सुरू आहे. मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर आपण शिर्डीला लोक काय असं वाटायला लागलं. आता सगळं सोनच दिसतंय बाहेर. आणि अशा या अधिष्ठानामध्ये अनेक वर्षापासून अनेक संत महंतांच्या मार्गदर्शनाने चालू असलेला हा कार्यक्रम आहे. आपल्या या नेरूळमध्ये अनेक उत्सव होतात. मला वाटतं शहरातल्या लोकांचा परमार्थ म्हणजे आवडीचा परमार्थ. आमचे गुरुवरे म्हणत असतात, परमार्थामध्ये काहींचा परमार्थ जो असतो तो नडीचा असतो, काहींचा सवडीचा असतो, पण काहींचा मात्र आवडीचा असतो. आणि आवडीचा असला पाहिजे. विठ्ठल परिसरामध्ये खूप सप्ताह होता. तुमच्या नेरूळमध्येच किती होत असतील नाना? हा, 20-25 सप्ताह. इथं थोडीशी उपस्थिती कमी आहे, पण तिकडे तुमच्या जुईनगर भागात वगैरे भरपूर उपस्थिती राहते. तेव्हा आता मी काल कामोठ्याला कीर्तन केलं, ते म्हणले इथं कमीत कमी 50 सप्ताह होतात नाही आमच्याकडे. म्हणजे पूर्वी हे सगळे सप्ते मुंबईमध्ये व्हायचे, परंतु आता मुंबईची सगळी मंडळी इकडे स्थलांतरित झाल्यामुळे पण त्यांनी परंपरा जोपासलेली आहे. विठ्ठल आपल्या पूर्वीच्या साधू संतांनी ह्या ज्या काही परंपरा आपल्याला लावून दिलेल्या आहेत, त्याच्या पाठीमागे त्यांचा फार मोठा व्यापक असा दृष्टिकोन आहे. लक्षात घ्या, कशाही परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती चांगली राहावी याच्याकरता हे सगळे कार्यक्रम आहे, याच्याकरता हे सगळे उपक्रम आहे. परिस्थितीपेक्षा माणसाच्या जीवनात त्याच्या मनस्थितीला खूप महत्व आहे. परिस्थिती एखाद्याची खूप चांगली आहे आणि मनस्थिती जर बिघडलेली असेल तर चांगल्या परिस्थितीचा आनंद त्या बिघडलेल्या मनस्थितीमुळे घेता येत नाही. म्हणून आमचे गुरुवरे सांगत असतात, माणसाने जसं परिस्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे तसं मनस्थितीकडे दिलं पाहिजे. परिस्थिती करता तुम्ही वर्ष द्या, पण मनस्थिती करता कमीत कमी एवढे 7 दिवस काढा. परिस्थिती करता आपण दिवसातले सगळे तास द्या, पण मनस्थिती करता रोज सकाळी ना संध्याकाळी अर्धा तास काहीतरी सत्संग केला पाहिजे. विठ्ठल भगवान शंकरांचं इथे अधिष्ठान आहे, त्यांच्याच नावाची सोसायटी आहे. म्हणून थोडंसं भगवान शंकरांचं मी चिंतन करतो आणि पुढे जातो. भगवान शंकरांच्या आपण चरित्रामध्ये पाहिलं, त्यांच्या स्थितीकडे जर पाहिलं तर त्यांची मनस्थिती आपल्याला खूप चांगली आहे असं पाहता येतं. रामायणामध्ये सुरुवातीलाच भगवान शंकरांचं वंदन केलंय. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणं. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणं. यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वंदिते. तुलसीदासजी महाराज म्हणतात की मी भगवान शंकरांना वंदन करतो. कसे आहेत भगवान शंकर? वंदे बोधमयं नित्यं, जे नित्य आपल्या बोधामध्ये राहतात. भगवान शंकरांचा वास बहुतेक स्मशानामध्ये असतो, पण स्मशानामध्ये जरी असले तरी ते आनंदात राहतात. जणू काय ते आपल्याला सांगतात, आपला जो आनंद आहे हा देशावर अवलंबून नाही, आपला जो आनंद आहे तो वेशावर अवलंबून नाही, आणि आपला आनंद व्यक्तीवर
किंवा वस्तूवर अवलंबून नाही. विठ्ठल विठ्ठल. आनंद हे आपलं स्वरूप आहे. आनंद हा आपल्या जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू आसता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावरी. आनंद सुख आपल्या जवळच आहे. आमच्या सद्गुरू जोग महाराज होऊन गेले संस्थेचे. ते जोग महाराज असे होते की ते दिवसभर एका खोलीत बसलेले असायचे आणि मग संध्याकाळच्या वेळेस बाहेर यायचे. आजूबाजूची मंडळी सगळी भेटायला यायची. महाराजांचा एकदम प्रसन्न चेहरा असायचा. आजूबाजूचे लोक म्हणायचे, महाराज तुम्ही दिवसभर एका खोलीत बसता, तुम्हाला भेटायला कोणी येत नाही, वाचायला काही नाही, आणि असं असताना सुद्धा तुम्ही एवढे आनंदी कसे काय? जोग महाराज हसायचे. ते म्हणायचे, तुम्हाला कोणी सांगितलं आनंद बाहेर असतो म्हणून? आनंद आपल्या जवळच आहे. आनंदाच्या कोटी विश्रांतीची जागा आहे. आणि तुम्ही जे ऐकले ते स्थिर होण्याकरता वेळ सुद्धा आहे. जोग महाराजांचं मी सांगत होतो. जोग महाराज आनंदी असायचे. महाराज लोकांना सांगायचे, अरे बाबा आनंद आपल्या जवळ आहे, आनंद हे आपलं स्वरूप आहे, परंतु आपण आपल्या आनंदाची सुखाची चावी दुसऱ्याच्या खिशात ठेवू. तो भेटला तरच आनंद, तो बोलला तरच आनंद. आपल्याला आनंदाला कुठेही जायची गरज नाही. बघा तुम्ही, संध्याकाळी आपण झोपतो, झोपेत आनंद आहे का दुःख आहे? काहीतरी बोला ना. हा, आनंद आहे की नाही? पण कीर्तनात सुद्धा लागते का नाही झोप? काय काय लोकांना कीर्तनात सुद्धा झोपतात. झोपेत आनंद आहे. झोप देवाने आपल्याला एवढ्या करता दिली. तुम्ही एखाद्या माणसाला असं सांगायचं की तुला काय खायचंय ते खायचं, प्यायचंय ते प्यायचं, पाहायचंय ते पाहायचं, फक्त झोपायचं नाही. किती दिवस राहिलो? एक दिवस, जास्तीत जास्त 2 दिवस. तिसऱ्या दिवशी तो म्हणेल सगळं बाजूला करा, मला आता काय करू द्या, झोपू द्या. आणि झोपल्यावर मनुष्य फ्रेश होतो बरं का. किती दिवसाचा जागलेला असेल, फक्त त्याला 4-5 तास चांगली झोप मिळू द्या, लगेच मनुष्य ताजा तवाना होऊन जातो, फ्रेश होऊन जातो. एका मोठ्या महात्म्याने लिहिलंय, देवाने आपल्याला झोप कशा करता दिली? देवाने आपल्याला झोप एवढ्या करता दिली की बाबा सुख तुझ्या जवळ आहे हे समजण्याकरता. देवाने आपल्याला झोप याच्या करता दिली
बाबा सुख सगळं धरण्यात नाही सोडण्यात आहे. विठाला विठाला थोडं आणखीन पुढचं सांगतो बघा कळलं. सुखरूप असलेल्या जीवाला मी सुखी व्हावं असं वाटणं हे त्याच्या दुःखाचं कारण आहे. कळलं तर बघा. विठाल विठाल आपण ज्ञानेश्वरी अमृतानुभव वाचा. ज्ञानोबारांनी हा सिद्धांत मांडलाय. आणि म्हणून मी भगवान शंकरांचं सांगत होतो. भगवान शंकरांच्याकडे आपण पहा. आपण भगवंताचे उत्सव साजरे करतो, केले पाहिजेत, पण त्याचबरोबर भगवान शंकरांचं थोडंसं चरित्र, त्यांची स्थिती, त्या स्थितीप्रमाणे वागण्याचा प्रयत्नही आपल्या जीवनात झाला पाहिजे. आपला आनंद देशावर अवलंबून नाही. भगवान शंकरांचा आनंद हा वेशावर सुद्धा अवलंबून आहे. कारण भगवान शंकरांच्या वेशाकडे जर आपण पाहिलं किंवा वेशाचं चिंतन केलं तर त्याच्या वेशात, भगवंताच्या वेशाचं चिंतन संतांनी सांगितलंय. भस्म उटी किंवा गजचर्म व्याघ्रांबर. जणू काय भगवान शंकर आपल्याला सांगतात, बाबा हो, आपला आनंद जो आहे तो वेशावर सुद्धा अवलंबून नाही. वेश चांगला असला पाहिजे, पण बऱ्याच वेळेला आपला सगळा आनंद कशावर अवलंबून राहतो? वेशावर. हो, मूड जातो माणसाचा. म्हटले बाकी सगळं चांगलं आहे, पण टोपीला इस्त्री नाही म्हणून मूड नाही माझा. आता आपल्याकडे थोडंसं कमी येते, हाय सोसायटीत जास्त आहे. जे का मोठ्या महात्म्याने सांगितले, सगळं ब्रँडेड आहे पण चप्पल ब्रँडेड नाही म्हणून मूड नाही. विठाल ही सगळी दुःख माणसाने स्वतः तयार केलेली आहेत. मी एका ठिकाणी वाचलं, मला खूप आवडलं. ते म्हणले, माणसांना जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही. ऐकताय ना तुम्ही? माणसांना जेवायला मिळत नाही म्हणून दुःख नाही, अमुकच जेवायला पाहिजे म्हणून दुःख आहे. माणसांना कपडेच घालायला नाहीत म्हणून दुःख नाही, अमुकच कपडे पाहिजेत म्हणून दुःख आहे. घरच नाही म्हणून दुःख नाही, दुसऱ्यापेक्षा माझं घर चांगलं का नाही म्हणून दुःख आहे. ही सगळी दुःख माणसाने अज्ञानामुळे, चुकीच्या समजुतीमुळे स्वतः तयार केलेली आहे. म्हणून भगवान शंकर आपल्याला सांगतात, आपला आनंद जो आहे हा वेशावर अवलंबून ठेवू नका. आपला आनंद जो आहे तो व्यक्तीवर सुद्धा अवलंबून नसला पाहिजे. कारण ज्या व्यक्तीवर आपण आपला आनंद अवलंबून ठेवतो तीच व्यक्ती आपल्याला रडवते. विठाल पंचदशीकार सांगतात, प्रियम त्वाम रोत्स्यति. आपल्या भगवान शंकरांच्या आजूबाजूला जी लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांचं वर्णन केलंय. भूते वेताळे नाचती. भगवान शंकरांच्या अवतीभोवती भूत आहेत, वेताळ आहेत. आता तुम्ही म्हणाल हे अंधश्रद्धेचं इथं काय बोलू नका. आता भूत राहिलीच नाहीत खरं म्हणजे. मी एका महाराजांना विचारलं, का भूत का नाही राहिली? ते म्हटले, माणसंच भूतासारखी वागायला. थोडक्यात काय, कशी लोक आपल्या आजूबाजूला असली तरी सुद्धा आपल्याला प्रसन्न राहता आलं पाहिजे, आनंदी राहता आलं पाहिजे. आपला आनंद हा व्यक्तीवर अवलंबून नाही हे शिकवण्याकरता भगवान शंकरांचं जीवन आहे. विठाल भोळा
करू. अभंगात तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय आणि आपली भूमिका घेऊन, सगळ्यांची भूमिका घेऊन देवाला थोडीशी प्रार्थना केलेली आहे. संतांचे जे अभंग असतात ते सगळे आपल्या भूमिकेवरचे अभंग असतात. म्हणून अभंगाचे अर्थ करत असताना अभंग कोणा करताय हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण किंवा अभंग पाठ करून ठेवतात. एखाद्याला जर आपण म्हटलं हो चला पंढरपूरच्या वारीला, तो आलो असतो, पण तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं ठाईचं बैसोनी करा एकचित्त. म्हणजे आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून ठेवायचं. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे. त्या काळामध्ये, मामांच्या काळामध्ये, एका साहित्यिकाने एक पुस्तक लिहिलं आणि त्या साहित्यिकाने त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की या साधू संतांच्या बुरसटलेल्या विचाराची जगाला काही गरज नाही. सगळ्या साधू संतांनी हा सगळा देश आळशी बनवला. आणि त्याच्याकरता त्यांनी तुकाराम महाराजांचंच एक प्रमाण दिलं, ठेविले अनंते. वैकुंठवासी मामासाहेबांनी ते पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकाचं खंडन प्रसाद मासिकामध्ये लिहिलं. म्हटले या ग्रहस्थाने जर सगळी गाथा वाचली असती तर असं लिहिलं नसतं. कारण साधू संतांनी जसं दैववाद शिकवलाय त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्नवाद शिकवलाय. विठ्ठल ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तेच तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ज्ञानोबाराय बोलतात, अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एके. किती वर्षापूर्वी लिहिले? 750 वर्षापूर्वी. अभ्यास जर केला तर मनुष्य अंतराळात जाऊ शकतो. विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे, अभ्यासे केले विठ्ठल. आपल्या भूमिकेवरचे हे सगळे अभंग. तुकाराम महाराजांनी आपली भूमिका घेतली, आपली मध्यस्थी तुकाराम महाराजांनी देवाकडे या अभंगात केली. संतांचं काम जे आहे ते मध्यस्थाचं कधी कधी काम तो संत करतात. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर वकील जे काम करतात, आपल्या आशिलाची भूमिका कोर्टामध्ये मांडतात, फक्त ते फी घेऊन मांडतात. तसं साधू संत कधी कधी आपली भूमिका देवाकडे मांडतात. कदाचित आपल्याला देवापर्यंत पोहोचता येत नाही, मग देवालाच आपल्याकडे आणतात. विठ्ठल एक उदाहरण सांगतो. रामायणामध्ये सुग्रीवाचं उदाहरण आलेलं आहे. सुग्रीव म्हणजे वायाला गेलेली केस. ऐकताय ना तुम्ही? इकडे लक्ष द्या माझ्याकडे. कीर्तन काय असतं? कीर्तन म्हणजे एक संवाद आहे. लक्षात मला जे सुचणार आहे तुम्ही लक्ष दिलं तर सुचणार आहे. मी बोलत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नव्हे. वक्ता जे बोलतो ते श्रोत्याच्या अवधानाचा चारा घेऊन बोलतो. श्रोत्यांनी लक्ष काढून घेतलं की वक्ता खाली पडतो. हे लक्ष देणं अवघड आहे. आमचे गुरुवारी म्हणतात, एक लक्ष देणं सोपं आहे पण लक्ष देणं अवघड आहे. कळलं का? घ्या माझे 1 लाख रुपये आणि करा सप्ताह. म्हणण्याकरता जे पुण्य पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पुण्य लक्ष देऊन ऐकण्याकरता पाहिजे. विठ्ठल सुग्रीवाचं मी सांगत होतो.
सुग्रीव म्हणजे वायाला गेलेली केस. सुग्रीव भित्र आहे, सुग्रीव अज्ञानी आहे, सुग्रीव विषयी आहे, सुग्रीव देवाला विसरणार आहे. सगळे दोष सुग्रीवामध्ये, पण सुग्रीवात एक गुण चांगला असा आहे, त्याचा हनुमंतावर फार विश्वास आहे, म्हणजे संतावर विश्वास आहे. त्या सुग्रीवाचं वर्णन असं आलं रामायणामध्ये, जेव्हा भगवान श्री प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण महाराज शबरी मातेच्या सांगण्यावरून त्या ऋष्मुख पर्वताकडे निघाले. त्या ऋष्मुख पर्वतावर हा सुग्रीव बसलेला होता. लांबून त्याने पाहिलं, दोन माणसं येत आहेत. घाबरला. हनुमंताला जवळ बोलवलं आणि सांगितलं, हनुमंता, माझा कोणावरच विश्वास नाही, माझ्यावर सुद्धा विश्वास नाही, पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. समोरून दोन माणसं येत आहेत. मला असं वाटतंय की माझ्या भावाने, वालीने मला मारायला दोन माणसं पाठवलेली दिसते. समोरून कोण येत होतं? साक्षात देव येत होता. पण नुसता देव येऊन कळत नाही, देव कळावा लागतो. नाहीतर लोकांना देवापासून सुद्धा भीती वाटते. बरीच लोक परमार्थ देवाने आपलं वाईट करू नये म्हणून करतात. विठ्ठल मंदिराजवळ घर बांधत नाहीत लोक, माहिती आहे का तुम्हाला? एका गावामध्ये मी पाहिलं, ते मंदिराची सावली आमच्या घरावर पडलं तर आमचं सत्यानाश होईल. म्हटलं देव एवढा काही दुष्ट नाही. म्हटलं सुग्रीवाला त्या ठिकाणी हनुमंताने समजून सांगितलं, अरे सुग्रीवा, तो असा विचार का करतो, उलटा विचार का करतोस? मला मारायला माणसं येत असतील, असा तू चांगला विचार का करत नाहीस? मला मदत करायला लोक येत असतील. माणसाने नेहमी चांगले विचार करत राहावं. आजकालच्या भाषेमध्ये याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात, सकारात्मक विचार. कारण आपण जसे विचार करतो तशा घटना, तसे लोक आपल्याला भेटायला लागतात. म्हणून विचारामध्ये माणसाच्या फार मोठी शक्ती आहे. आपल्या संकल्पाने माणसाला सृष्टी बदलता येते. विठ्ठल परदेशात किंवा आपल्या देशात काही ठिकाणी रेकी नावाची चिकित्सा पद्धती आहे, तुम्हाला माहिती असेल तर बघा. काय रेकीमध्ये काय करतात? संकल्प शक्तीने माणसाला बरं करतात. संकल्प द्यायचा, आपला ग्रेस द्यायचा. ग्रेस म्हणजे काय? आशीर्वाद द्यायचा. काही दिवसापूर्वी हे UPSC MPSC करणारी काही मित्रमंडळी भेटली. म्हणजे आता तू परमार्थात गेलेला आहे, त्या परमार्थात आमच्यासाठी काय असेल तर तू सांग. माझ्याबरोबर इंजिनिअरिंगला असणारी काही मंडळी UPSC देतात, MPSC देत होती तेव्हा मी म्हटलं, आपण नेहमी सकारात्मक विचार करायचा. म्हणजे आम्ही कसा काय सकारात्मक करायचा विचार, कुठे सकारात्मक विचार करायचा? म्हटलं, आपण परीक्षेला गेलो ना, इंटरव्ह्यू द्यायला गेलो तरी सुद्धा जे परीक्षक आहेत त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करायचा. चांगले परीक्षक आहेत, आपल्याला सोपंच विचारलं, म्हणजे अभ्यास करून जायचं बरं का. मग कदाचित ते आपल्या संकल्पशक्तीने सोपच विचारते. नाही तर आपण गेलेच विचार करायला लागलो, विचित्रच माणसं दिसतात बरं का. काहीतरी कठीणच विचारणार. नेमका कठीण विचारणार, लक्षात घ्या. संकल्पात फार मोठी शक्ती. चांगले विचार आपण नेहमी केले पाहिजे. त्या हनुमंतांनी सुग्रीवाला समजून सांगितलं, मला पुढे सांगायचं ऐका. स्वतः हनुमंतराय भगवान प्रभू रामचंद्राकडे. हनुमंतरायांनी भगवंताला नमस्कार केला, ओळख वगैरे झाली. देवाला म्हटले, आता देवा तुम्ही त्या ठिकाणी अजिबात चिंता करू नका, तुमचं सगळं काम करायला तुमचा दास तयार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ऋष्मुख पर्वतावर जायचंय. ले कशा करता? तिथं तुमचा एक फार मोठा भक्त राहतो. आता सुग्रीव भक्त होता का अजून? देवाला पाहून पळण्याच्या तयारीत आहे तो. पण हनुमंतांनी मध्यस्थी केली. ते म्हटले, माझा जर तो भक्त असेल तर त्याला इकडे बोलव, मला कशाला तिकडे घेऊन चालला? हनुमंतरायांनी मध्यस्थी केली. म्हटले, देवा
त्याला जर एवढं कळत असतं तर मी कशाला आलो असतो. जीव आज्ञेन जीवाला तुमच्याकडे यायचं कळत नाही देवा, म्हणून तर आम्हाला यावं लागतं. आम्ही तुम्हालाच तिकडे घेऊन जात असतो. विठ्ठल विठ्ठल. हनुमंतांनी देवाला तिथं नेलं. सुग्रीवाचा हात घेतला, देवाचा हात घेतला. अग्नीच्या साक्षीने दोघांची मैत्री केली. धरिती जाती संत कृपावंत, धरिती जाती संत कृपावंत, धरिती हाताला धरलं, देवाला त्याचा उद्धार करावा लागतो. मी अशी तुम्हाला अनेक उदाहरणं सांगितली, ज्यांना देवाची भेट झाली पण त्यांचा उद्धार झाला नाही. पण मला तुम्ही असं एकही उदाहरण सांगा ज्यांना संत भेटले आणि उद्धार झाला नाही. विठ्ठल तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगामध्ये आपली मध्यस्थी देवाकडे केली, याच्याकरता मी एवढी प्रस्तावना केली. वैकुंठवासी मामांनी असं लिहिलंय, ते म्हटले अभंगातली जी पुढची चरण आहेत, अभंगाची चरण वाचल्यानंतर हा अभंग कुठे घडला असेल, कसा घडला असेल याचं थोडंसं अनुमान करायचं. जसं फोनवर एखादा मनुष्य बोलत असेल, त्याच्या बोलण्यावरून पलीकडचा काय बोलत असेल याचा अनुमान करायचं. तसं महाराज बोलतायत, कधी बोलले असतील, कोणत्या परिस्थितीमध्ये हा संवाद झाला असेल, त्याचं थोडंसं अनुमान. तुकाराम महाराज देवाकडे गेलेले आहेत. देवाचा आणि तुकाराम महाराजांची भेट झालेली आहे. आपल्याला कल्पना करायची कशा करता, त्या निमित्ताने आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहतं आणि आपल्याला सहज देवाचं ध्यान घडतं. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये डोळे उघडे ठेवून ध्यान करायची सुद्धा पद्धत आहे. डोळे झाकूनही ध्यान असतं, पण डोळे उघडे ठेवून सुद्धा करता येतं. आपल्याकडे आपण जेव्हा रूप पाहत आलोचने अभंग म्हणतो, ध्यानाचा अभंग आहे. आपल्या डोळ्यासमोर ते रूप आलं पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, फक्त तिकडे लक्ष असलं पाहिजे, म्हणजे ते ध्यान आहे बरं का. मध्यंतरी आळंदीला एक फार मोठं शिबिर झालं, ध्यान शिबिर. आणि ती ध्यान शिबिरातली मंडळी म्हटली की मी प्रवचनाला गेलो होतो, प्रवचन झाल्यानंतर म्हटले खूप चांगले विचार आहेत, पण तुम्ही आमचं सुद्धा थोडंसं ध्यान शिकवा मुलांना. आळंदीतली काही मुलं घेऊन तुम्ही संस्थेतली आमच्या ध्यान केंद्रामध्ये या. काय हरकत नाही, विचाराची देवाणघेवाण केली पाहिजे, चांगलं आपण सर्वांचं घेतलं पाहिजे. ते म्हटले आम्ही सगळ्या जगामध्ये ध्यान शिकवतो, संपूर्ण जगात आमची ध्यान केंद्र आहे. मला वाटतं खूप चांगलं आहे. म्हणजे नवीन आपण शिकलं पाहिजे म्हणून काही विद्यार्थी घेऊन मी पुण्याला गेलो. खडकवासला या ठिकाणी धरणाच्या शेजारी त्यांचं मोठं
सेंटर आहे, मेडिटेशन सेंटर. गेल्यानंतर मग त्या सरांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बसा. बसलो. म्हटले आता मी सांगतोय तसं ध्यान करायचं. काय अर्थ नाही. डोळे झाकले आम्ही सगळ्यांनी. झाकल्यानंतर ते म्हटले ध्यान करा. आपल्या हृदयामध्ये एक सुंदर असं फूल उमललेलं आहे कमळाचं. त्या फुलातून अशी एक सकारात्मक ऊर्जा आपल्या सगळ्या शरीरामध्ये पसरते. आपल्या मागच्या बाजूने सगळी नकारात्मक ऊर्जा धोरासारखी निघून चाललेली आहे. चांगलं आहे. 15-20 मिनिटं झाल्यानंतर मला घोरण्याचा आवाज ऐकू आला. कोण घोरतंय? मी हळू डोळे उघडे करून पाहिलं तर सरच घोरत होते. सांगणारे सरच घोरत. मग ध्यान संपल्यानंतर मी म्हटलं का हो सर, ध्यान करता करता तुम्हाला थोडीशी झोप लागली होती का? म्हणजे नाही हो महाराज, ती झोप नव्हती, ती मेडिटेशन स्लीप आहे. म्हटलं बरं आहे, ध्यानाच्या नावावर मेडिटेशन स्लीप वाईट नाही बघा. पण जसं डोळे झाकून ध्यान आहे तसं संतांनी आपल्याला डोळे उघडे ठेवून करायचं ध्यान सांगितलंय. हे म्हणजे भजन. विठ्ठल आपल्या डोळ्यासमोर पांडुरंगाची मूर्ती आणा. तुकाराम महाराज पांडुरंगासमोर उभे राहिलेले आहेत. पांडुरंगाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. देवाला आनंद झालेला आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी देवाचा संवाद सुरू झाला. तो अभंगात सांगायचा मला बरं का. तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हणतायत, महाराज तुम्ही बऱ्याच दिवसानंतर आले, तुम्हाला काही पाहिजे असेल, तुमची काही इच्छा असेल तर मला तुम्ही सांगा. तुकाराम महाराज म्हटले, देवा आम्ही तुमची भक्ती करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, काही पाहिजे म्हणून नाही, आनंद करता करत असतो. नाही पण तुम्हाला जरी आवश्यक नसलं तरी माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. भगवान परमात्मा म्हणायला लागल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले, ठीक आहे देवा, तुमचा खूपच आग्रह दिसतोय, तर माझी इच्छा अशी आहे की आमचा अवतार कशा करताय? अवतार तुम्हा प्रमाण म्हणत जा बरं, घाबरू नका. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. आमचा अवतार सगळ्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता आहे. तुमची खूप इच्छा आहे ना देण्याची. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, मग एक काम करा, सगळ्या लोकांचा देवा तुम्ही उद्धार करून टाका. सगळ्या लोकांचा उद्धार करा असं म्हटल्यानंतर देवाचा चेहरा गंभीर झाला. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणले, देवा तुमचा चेहरा एवढा गंभीर का झाला बरं? अहो तुकाराम महाराज तुम्ही मागितलंच असं, आता सगळ्यांचा जर उद्धार झाला तर ही सृष्टी कशी चालवायची? मला आता आपल्या इथं जे आहेत सगळे, आता सध्या देव उभे राहिले इथे आणि आपल्या सगळ्यांनाच म्हणले, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला वैकुंठाला घेऊन जातो. आपण जाऊ का सगळे? बरं गेले, उद्याच कीर्तन कोणी करायचं इथलं? विठ्ठल भगवान परमात्मा म्हणले, मी सृष्टी निर्माण करत असताना एक संकल्प करत असतो. माझ्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण होते, माझ्या संकल्पाने सृष्टी चालते. मी सुद्धा घटना बनवत असतो. घटनेत असं लिहिलंय की जसं ज्याचं कर्म तसं त्याचं फळ. आणि तुम्ही जर म्हणले मध्येच उद्धार करायचा तर ते घटनेत सगळा बदल होऊन जाईल. तुकाराम महाराज म्हटले, अमेंडमेंट करून घ्या तुम्ही, आता देवा दुरुस्ती करून घ्या. पण आता सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्यांचा उद्धार करा. आणि देव म्हणायचे, देव तुकाराम महाराज तुम्ही दुसरं काहीतरी मागा. देवाने सांगितलं, हे बघा तुकाराम महाराज, तुम्ही म्हणता सगळ्यांचा उद्धार करा, पण सगळ्यांना उद्धार व्हावा असं वाटतंय का? सगळ्यांना उद्धार करावा, आपला उद्धार व्हावा अशी इच्छा आहे का? तर सगळ्यांना उद्धार व्हावा अशी इच्छा नसते. विठ्ठल जुनी कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगत असते. आपण ऐकलंय असेल का? आजकाल वाढदिवस साजरा करण्याची फॅशन आहे. करावा का न करावा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे.
पण आता काय प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला पोहता येत नाही, त्यामुळं करावं आपण चांगल्या रीतीने करावं. नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी हे वाढदिवस जे आहे ना, याला ये मृत्यू लोकीचे उपराटे या यादीत टाकले. या मृत्यू लोकात काय काय उलट चाललंय ते यादीमध्ये वाढदिवस टाकलाय. मी यादी सांगू का? ज्ञानेश्वरीची यादी आहे. या मृत्यू लोकात सगळं उलट कसं चाललंय. हो काय, जेत सर्वस्वे हानी तेत दृष्टादृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी. जेत सर्वस्वे हानी तेत कोडी वेचती गा ये मृत्यू लोकीचे उपराटे. जिथं माणसाला दृष्ट फायदा आहे, अदृष्ट फायदा आहे, तिथं त्याच्याकडून कवडी सुटणार नाही. आणि जिथं सर्वस्वाची हानी आहे तिथं कोट्यवधी गेल्याशिवाय राहणार. काय काय उलट चाललंय. ज्ञानोबाराय म्हणतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. हा, जवजव बाळ बळिया वाढे, तो भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलीकडे, ग्लानीची नाही. काय की वाढती करती उल्हासी उभविती गुडिया. ती ओवी पाहिजे मला. की वाढती करती उल्हासी उभविती गुडिया. जन्मलेनी दिवस दिवसे हो लागे काळाचे ऐसे, की वाढती करती उल्हासी उभविती गुडिया. शेवटी आपलंच आपल्याला उपयोगाला येते. विठ्ठल मंदिरामध्ये रोज प्रवचन करतो. आमचे तिथले श्रोते असे आहेत, काही 2-4 माता भगिनी आहेत, त्यांची पूर्ण हरिपाठासारखी ज्ञानेश्वरी पाठ, आणि 2-4 बंधू असे आहेत की त्यांची पूर्ण हरिपाठासारखी ज्ञानेश्वरी. मी फक्त तुकडा म्हटला की ते मागच्या 2 वेळा म्हणतात आणि पुढच्या 2 वेळा म्हणतात. ठीक आहे, आता सगळेच करतात, आपणही करायला हरकत नाही, परंतु चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. एक राजा होता, त्याने असं ठरवलं आपला वाढदिवस साजरा करायचा, म्हणून तो वाढदिवस साजरा करण्याकरता एका जेलमध्ये गेला. सगळ्या तुरुंगातल्या कैद्यांना सांगितलं, आज माझा वाढदिवस आहे, ज्याला जे पाहिजे ते मी देणार. अशी लाईन लागली. पहिलाच कैदी होता, तुला काय पाहिजे म्हटलं, मला जेवायला पाहिजे चांगलं. इथं आल्यापासून चांगलं जेवण मिळालं नाही. राजाने सांगितलं याला पंचपक्वान्न द्या. दुसरा त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तो म्हटला, मला जेवायला नसलं तरी चालतं, मला कपडे चांगले घालायला आवडतात. हे जेलमधले कपडे, याची कपड्याची व्यवस्था करा. तिसरा आला, त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तो म्हटला, आपल्याला जेवायला नसलं तरी चालतं, कपडे नसले तरी चालतात, आपल्याला फिरायला आवडतं. इथं आल्यापासून यांनी मला डांबून ठेवलेलं. राजाने सांगितलं, आजच्याच दिवस का सगळी फिरायची व्यवस्था करा. सगळी लाईन संपली. कोण काय मागतंय, कोण काय मागतंय. शेवटी एक निघाला, शेवटचा, तुला काय पाहिजे? म्हटलं, मला जेवण नको, मला कपडे नको, मला फिरायला नको. काय पाहिजे? म्हटलं, एकच द्या, मला कायमचं या जेलमधून बाहेर काढा. पण असं म्हणणारा एकच भेटला. विठ्ठल एक दोन गोष्टी, एक दोन दुसरंच काहीतरी सांगून तुकाराम महाराजांना म्हणतात दुसरं माग. शेवटी तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, देवा जवळजवळ 9:30 वाजायला लागले, आता तुम्हाला उद्धार करायचा का नाही करायचा सगळ्यांचा? देवाने सांगितलं, हे बघा तुकाराम महाराज, तुम्ही माझी गीता वाचली का? हो.
गीतेमध्ये मी एक श्लोक लिहिलाय, तो मी तुम्हाला सांगतो. कोणता श्लोक आहे? उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. गीतेमध्ये देवाने असे लिहिले, उद्धरेद आत्मनात्मानं, आत्मना आत्मानं उद्धरेत, म्हणजे आपणच आपला उद्धार करायचा आहे. आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. आपण जर प्रयत्न केले, नामस्मरण केलं, चिंतन केलं, आपला आपण उद्धार करू शकतो. आणि हे जर आपण नाही केले तर आपण आपले शत्रू आहे. म्हणून तुम्ही या सगळ्या लोकांना सांगा, आपला आपण उद्धार करून घ्या. तुकाराम महाराजांना देव असं म्हटल्यावर तुकाराम महाराज म्हटले, देवा हे शक्य आहे का? अहो, आपला आपण उद्धार करून घेता आला असता तर मग देव कशाला, शास्त्र कशाला, संत कशाला? तुकाराम महाराजांना देव म्हणायला लागले, हे बघा, अनेक लोक होऊन गेले ज्यांनी आपला उद्धार करून घेतला. एक लहानसा मुलगा होता, सावतराईंनी मांडीवर बसू दिलं नाही वडिलांच्या, म्हणून वनात गेला, तपश्चर्या केली. 5 महिन्यामध्ये त्यांनी माझी प्राप्ती करून घेतली. त्या मुलाचं नाव काय? ध्रुवबा. दुसरा एक मुलगा मी तुम्हाला सांगतो, दैत्य कुळात जन्माला आला. सगळी प्रतिकूल परिस्थिती, पण त्यांनी माझं भजन केलं, चिंतन केलं. त्याच्याकरता मला अवतार धारण करावा लागला. भक्तीचे नियाथिलेपणे दैत्य देवा आणिले उने, माझे नरसिंहत्व लेणे जयाचे नि महिमे. हा, त्याच्या अगोदरची ग्राईल. तो प्रल्हादोलामासाठी पुढचे, त्याच्या अगोदर एक कवी आहे. भक्तीचे नियाथिलेपणे दैत्य देवा आणिले उने, एरवी दैत्य कुळ साचो कार्य, परी इंद्र इसरी न लाहे उपरे, भक्ती गायेत सरी जाती अपरा. म्हणून या सगळ्या लोकांना सांगा, त्यांच्यासारखा तुम्ही सुद्धा उद्धार करून घ्या, असं देवाने म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पूर्वीच्या लोकांची उदाहरणं तुम्ही आम्हाला देऊ नका. पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत, हे अभंगाच्या पहिल्या चरणात. देवाशी बोलतायत. महाराज देवाला म्हणतात, देवा, तुम्ही पूर्वीच्या लोकांचं उदाहरण आम्हाला सांगितलं, पण पूर्वीचे लोक कसे होते, आम्ही कसे आहोत?
एकी केली हातोफळी. फार लोक असे नसतात देवा, एखादाच असा असतो. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. फार थोडे लोक असे असतात की ज्यांनी हातोफळी केली. हातोफळी शब्दाचा अर्थ आहे हातावर हात मार, पैंज मारली आणि आपल्या बळाच्या द्वारे मुक्कामाला जाऊन पोचले. पण असे सगळे नाहीत. विठ्ठल आता हा मुक्काम कोणता? त्याच्याकरता हातोफळी त्यांनी का केली, पैंज का मारली, कोणतं बळ त्यांच्याकडे होतं? आणि तुम्ही मात्र देवाला करुणा का भागता? मानवी जीवनाचा मुक्काम कोणता आहे? कशा करता हे सगळं मानवी जीवन आहे? आपण सगळं हे जे करतोय कशा करताय? त्याचं वर्णन गीता माऊली करते. ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गतः न निवर्तन्ति भूयः. असा मुक्काम गाठायचा आहे जिथं गेल्यानंतर परत येणं नाही. विठ्ठल पण तो मुक्काम गाठण्याकरता बल पाहिजे. देवाकडे जायचं असेल तर बलवान मनुष्य पाहिजे. कोणतं बल पाहिजे? सगळ्यात पहिलं बळ म्हणजे आपल्याकडे शारीरिक बळ सुद्धा पाहिजे. व्यवहार असो का परमार्थ असो, माणसाला शरीराचं बळ पाहिजे. पण नुसतं शारीरिक बळ असून देवाकडे आपल्याला जाता येत नाही. शरीराबरोबरच देवाला धरण्याकरता, देवाला मिळवण्याकरता, देवाला प्राप्त करण्याकरता भावाचं बळ पाहिजे. भावाचं म्हणजे प्रेमाचं बळ, श्रद्धेचं बळ पाहिजे, विश्वासाचं बळ पाहिजे. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये प्रेमाचं बळ पाहिजे. पण नुसतंच भावनेचं बळ असून चालत नाही बरं का. भावनेबरोबर विवेकाचं बळ पाहिजे. बऱ्याच वेळेला भावना भरपूर असते, विवेक नसतो. काही लोकांच्याकडे विवेक फार असतो पण भावनाच नसते. दोन्ही पाहिजे. नुसती भावना असून चालत नाही, नुसता विवेक असून चालत नाही. काही काही लोकांच्यात एवढी भावना की देवळात जर गेले तर देवाच्या तोंडात पेढे घालतात. भावना आहे चांगली, पण त्या पेढ्यामुळे तिथं माशा येतात, तिथं दुर्गंधी होते. याचा विचार भावना करत. मी असं ऐकलं, त्या प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. तिथं त्याच्या नावाने एक दगड लावला, तिथं दिवाबत्तीची सोय केली. म्हणजे हा आपला शत्रू होता पण आता मेला, वैर संपलं, त्याचाही आपण सन्मान करायचा. पण पुढे लोकांनी त्या दगडाची कबर बनवली आणि ती कबर एवढी प्रसिद्ध झाली की काही दिवसानंतर लोकांना माहिती नाही कोणाची कबर आहे. आता लोक जर प्रतापगडावर गेली तिकडं वर भवानी आईच्या देवळात जातच नाही, त्या कबरीच्या पूजेला जातात. आणि माता भगिनी तिथं जाऊन नवस करतात, आम्हाला चांगला मुलगा झाला पाहिजे. तर ती कबर कोणाची हे माहिती पाहिजे. विठ्ठल भावना पाहिजे पण विवेक पाहिजे. एखाद्या मंदिरामध्ये जर गर्दी झाली, भावना असते लोकांच्याकडे, पण त्या गर्दीमध्ये जर एखादी म्हातारी खाली पडली, एखादा म्हातारा मनुष्य पडला, एखादी लहान मुलगी खाली पडली, लोक विचार करतात का? लोक तुडवून जातात.
देव म्हणतो बरं झालं एक म्हातारी मारून आला माझ्याकडे. भावना उद्रेक होतो कधी कधी भावनेचा माणसाचा. मी एक दृष्टांत वाचला होता एका मोठ्या महात्म्याच्या तोंडातून. ते म्हटले पूर्वीच्या काळामध्ये एक रामायण नावाची मालिका येत होती. त्या रामाचं पात्र करणारा जो अभिनेता आहे हिरो, तो एका गावामध्ये दुसऱ्या पिक्चरची शूटिंग करण्याकरता आला. गावातल्या लोकांची भावना आपल्या गावामध्ये कोण आला, आम्हाला रामाला भेटायचंय, आम्हाला रामाला भेटायचंय. सगळं गावांची गर्दी जमा झाली महाराज. हे मॉब सायकोलॉजी म्हणतात. काही चालत नाही कोणाचं, पोलिसांचं काही चालत नाही. बघितलं आपण वारीमध्ये धडकून दिलं सगळं, गेट बीट काय. लोकांनी कडक ओढलं, लोकांनी ते बॅरिकेड्स होते ते फेकून दिले, आतमध्ये गेले. दरवाजा तोडून कोणाला भेटायला? राम सिगरेट पीत बसला होता. तो हिरो आहे ना, तो कुठं राम आहे? भावना आहे, विवेक पाहिजे. विठ्ठल विवेक हा पाहिजे की देवाचं नेमकं स्वरूप काय, देव नेमका कुठं आहे. भागवतामध्ये असा विषय आलाय, एखादा मनुष्य माझी 2 तास पूजा करत असेल आणि बाहेर आल्यानंतर जर लोकांचा द्वेष करत असेल, मला त्याची 2 तासाची पूजा आवडत नाही. एखादा कदाचित देवळात गेला नसेल, सगळ्यांची प्रेमाने वागत असेल, मला तो माझा भक्त वाटतो, कारण मी सगळ्यांच्या हृदयात बसलो. असं जाणून म्हणून आपल्या साधू संतांनी वैष्णवांचा धर्म सांगितला. विष्णुमय जग वर्म सर्वेश्वर. तुकाराम महाराज म्हणतात सर्वेश्वर भगवंताच्या पूजेचं एकच वर्म आहे, आपल्याकडून कोणाचा मत्सर घडू नये. ही खरी माझी पूजा आहे. पण नेमकी तीच पूजा आपल्याकडून होत नाही, बाकीच्या सगळ्या पूजा होऊन जातात. त्यामुळे शेवटपर्यंत विश्वंभर काय प्रसन्न होत. विवेक पाहिजे, वैराग्याचं बळ पाहिजे. नुसतंच विवेक असूनही चालत नाही, त्याच्या पाठीमागे वैराग्य पाहिजे, म्हणजे वाईट गोष्टी सुटल्या पाहिजे. नुसतं वैराग्याचं बळ असून चालत नाही, अभ्यासाचं बळ पाहिजे, निश्चयाचं बळ पाहिजे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, जेव्हा पूर्वीचे लोक होते ते बलवान होते, आम्ही कसे आहोत. दुसरं चरण, आम्ही देवा जगली
आपली भूमिका घेऊन देवाला म्हणतात, देवा आम्ही सगळी शक्तिहीन माणसं आहोत. तुम्ही आम्हाला ज्यांची उदाहरणं सांगितली ती बलवान माणसं होती. आम्ही शक्तिहीन लोक आहोत, म्हणून आम्हाला आमचा उद्धार आम्ही करू शकत नाही. तुम्ही कृपेच्या द्वारात आमचा उद्धार करा. पूर्वीच्या लोक सगळ्यांना सगळं जमत नसतं. काही सशक्त माणसं असतात तर काही दुर्बल माणसं असतात, काही रोगी माणसं असतात, काही अपंग माणसं असतात समाजामध्ये. मग अपंग माणसांना आपण सशक्त माणसासारखंच त्या ठिकाणी व्यवहारात आचरण करतो का? एखादा अपंग रेल्वेचं तिकीट काढायला आला, आपण म्हणतो हो लाईन मध्ये या. नाही, त्याला लाईन मध्ये यायची गरज नाही. त्याच्याकरता असं म्हणतात स्वतंत्र व्यवस्था आहे. बरोबर आहे. अहो त्यांच्याकरता डबा सुद्धा वेगळा आहे. त्यांना अपंग सुद्धा म्हणायचं नाही. काय म्हणायचं? दिव्यांग म्हणायचं. तसं तुकाराम महाराज म्हणतात बाकी लोक सशक्त होते म्हणून पोचले, आम्ही सगळी अपंग माणसं आहे. काही जमणार नाही आम्हाला. आंधळी माणसं, पांगळी माणसं. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. हे आंधळे पांगळे म्हणजे देवळा बाहेरचे नाही बरं का. आपणच सगळे आंधळे. आपल्याला कर्म कसं करावं कळत नाही. आपण पांगळे आहोत. आपल्या एकही इंद्रिय ताब्यात राहत नाही. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला मोठीची उदाहरणं सांगितली. त्या ध्रुव बाळाचं उदाहरण सांगितलं. त्या ध्रुव बाळाने कशी तपश्चर्या केली भागवतात असं वर्णन आलंय. 5 महिन्यामध्ये पहिला महिना 1 कवट आणि बोर खायचं. दुसऱ्या महिन्यामध्ये देव मला का भेटत नाही, मी कवट बोर खातो म्हणून भेटत नाही, म्हणून कवट बोर खायचं सोडलं, झाडाची पानं खायला लागला वाळलेली. तिसऱ्या महिन्यामध्ये मी पानं खातोय म्हणून देव भेटत नाही, म्हणून त्याने पानं खायचं सोडलं, पाणी प्यायला सुरुवात केली. चौथ्या महिन्यामध्ये पाणी बंद केलं आणि फक्त हवा खायला लागला. आपल्याला जमल का असं? आपल्याला एक एकादशी येते 15 दिवसात. आपली एकादशी आणि दुप्पट आपल्याला जमणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आम्हाला प्रल्हादांचं उदाहरण दिलं, आमच्याकडे तसा भाव नाही. काय त्या प्रल्हादजींचं जीवन आहे? सगळं प्रतिकूल परिस्थिती हो घरात. बाप असा होता तो म्हणायचा देवाचं नाव घेतलंच ना मारूनच टाकेल तुला. नाव घेऊन येदी देवाचे. सगळ्या राज्यात त्यांनी दवंडी पिटलेली होती. माझ्या राज्यात कोणी देवाचं नाव घेतलं की त्याला तुरुंगातच टाकायचं. त्याच्याच घरात त्याचाच मुलगा असा जन्माला आला, रोज देवाचं नामस्मरण करायचं. सगळ्यांनी विरोध केला. गाव विरोधात, घर विरोधात. तो म्हटला जाऊ द्या, सगळं विरोधात असलं तरी जगाचा बाप माझ्या बाजूने, मी कोणालाच घाबरत नाही, जाऊ द्या. नामस्मरण केलं, चिंतन केलं. त्याला मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले. हत्तीच्या पायाखाली दिलं, पण तो हत्तीत सुद्धा देवाला बघायचा, या देवा म्हणायचा. त्यामुळे त्या हत्तीला खाली प्रल्हाद दिसायचा नाही, खाली सिंह बसलेला दिसायचा. सापाच्या खोलीत ठेवलं, सापामध्ये सुद्धा तो देवाला बघायचा. आणि म्हणून प्रयत्न करून सुद्धा मारता आलं नाही. शेवटी हिरण्यकश्यप जो आहे तो म्हटला तुला वाचवणारा कोण आहे? त्याला मारतो मग तुला मारतो. म्हटले ज्याच्या शक्तीने तुम्ही बोलताय ना तो मला वाचवतो. कुठं आहे तो? म्हणजे सगळीकडे आहे. म्हणजे या खांबात आहे का? म्हणजे खांबात सुद्धा आहे. त्या दुर्जनाने खांबावर लात मारली, खांबातून नरसिंह भगवान प्रकट झाले. हिरण्यकश्यपूला मारलं. मारल्यानंतर इतके रागवले होते देव, शांत होत नव्हते. शेवटी प्रल्हादजी पुढे गेल्यानंतर शांत झाले. प्रल्हादजीला आपल्या मांडीवर बसवलं आणि वर्णन असं भागवतात आलंय की देवाच्याच डोळ्याला अश्रूच्या धारा. काय म्हणले प्रल्हाद, तुझं काय वय आहे का सहन करण्याचं? आणि केवढीचं तुझं शरीर, आणि या दुष्ट लोकांनी तुला किती त्रास दिला, आणि एवढा त्रास देऊन सुद्धा तू माझं नामस्मरण सोडलं नाही. थोडा त्रास झाला तरी लोक माळा काढून टाकतात, वारी सोडून देतात. काय माझं देवाने चांगलं केलंय म्हणायला मोकळे होतात. तुझ्यासारखे भक्त आहेत ना प्रल्हादा, म्हणून माझी भक्ती चालू आहे.
आज मी तुला असा वर देतो, जो तुझं नाव घेईल ना त्याचाही मी उद्धार करीन. विठ्ठल प्रल्हादाचा जसा भाव होता, तुकाराम महाराज म्हणतात देवा आमच्याकडे तसा भाव नाही. आम्ही देवा अल्प भाव अल्पमानी, अल्प भाव अल्पमानी, अल्प भाव अपराधाची ओळख मूर्ती, अपराधाची ओळख मूर्ती, देवा आमच्याकडे तसा भाव नाही, आमच्याकडे विवेकाचं बळ नाही, आमच्याकडे वैराग्याचं बळ नाही, पण आम्ही तुमची करुणा भागतो. आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो, तुम्ही कृपाळू आहात, दयाळू आहात, तुम्ही आमचा उद्धार करा. पूर्वीच्या लोकांचा आम्हाला सांगू नका. पूर्वीचे लोक बलवान होते, पावटणी केला काळ जया बळ होते ते. त्यांचं उदाहरण आम्हाला सांगू नका, कारण ते कसे होते. तुका म्हणे वीर्या वीर संत धीर सम. ते वीरातले वीर होते, ते धीर होते. किती संकट आले ते डगमगले नाही. किती लोकांनी त्रास दिला तरी सुद्धा ते डगमगले नाहीत. पण आमचं देवा तसं नाही. आम्ही सामान्य माणसं आहे, आमच्याकडे कुठलंही बळ नाही. आम्ही तुम्हाला फक्त हात जोडतो, जेवढं जमतंय तेवढं आम्ही करतो, पण तुम्ही आमचाही उद्धार करा. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा विठोबा. आईला दोन मुलं असतात, एक जाणता असतं आणि एक नेणता असतं. आईचं प्रेम जाणत्यावर जास्त का नेणत्यावर जास्त? आई सांगते, जाणत्यावर जास्त प्रेम का नेणत्यावर जास्त प्रेम? नेणतं कळलं ना? म्हणजे अजून ज्याला काही जास्त कळत नाही त्याच्यावर आईचं जास्त प्रेम आहे. जाणत्या मुलाला जर भूक लागली ते घरात जातं, डबा काढतं, हाताने लाडू काढतं आणि खायला लागतं. नेणत्याला जर भूक लागली तर नेणतं काय करतो? रडतं. आणि रडायला लागल्यानंतर आई कुठेही काम करत असेल तर ती येते त्या मोठ्या मुलावर रागवते, दाद्या तुला अक्कल आहे का रे? बाळू रडतोय आणि तो खुशाल लाडू खातोय, त्याला द्यायचा ना थोडासा. मग आई काय करते, लहानाला उचलते, कडेवर घेते आणि त्या मुलाला पसतील असे लाडू घेते, छोटा छोटा घास करते आणि हाताने आपल्या त्याच्या काय घालते, तोंडात. जसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा आपल्या शक्तीने तुमच्यापर्यंत येऊन पोचले, ही सगळी मोठी मुलं आहेत, आम्ही मात्र तुमची सगळी लहान. देवाकडे जात असताना या भावनेने जायचं. देवा आम्हाला काही कळत नाही, आम्ही लहान आहोत,
आम्ही तुमची करुणा भागतो. रोज देवाला संध्याकाळी करुणा भागायची. मला जेवढं चांगलं करता आलं तेवढं देवा केलं, पण माझ्याकडून तो चांगलं करून घे विठ्ठल. आणि तू माझा उद्धार कर. अशी जर करुणा भागली, निश्चित देव आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ज्या संतांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं त्यांचं भजन ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली माऊली आळंदीला आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, आमची सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आळंदीमध्ये अशी एक संस्था आहे, वारकरी शिक्षण संस्था. मागे शताब्दी उत्सव झाला तर आपल्या सगळ्यांनीच, आपल्या परिसरात खूप सगळ्यांनी सहकार्य आणि भरपूर तेलाचे डबे वगैरे गोळा करून दिले. अशी संस्था आहे की जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही. 100 वर्षामध्ये हजारो कीर्तनकार संस्थेने त्या ठिकाणी तयार केले. संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आहेत. मुलांना शिकवलं जातं. माऊलीच्या मंदिरामध्ये रोज ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं. असे क्रमाने ज्ञानेश्वरी चालते. गेली 5-6 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगतोय आणि ती संपूर्ण जगामध्ये लाईव्ह दाखवली जाते. ज्यांना क्रमाने ज्ञानेश्वरी ऐकायची असेल त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी फेसबुक असेल, यूट्यूब चॅनल असेल, त्याच्यावर तुम्ही मागचं सुद्धा ऐकू शकता पूर्ण ज्ञानेश्वरी. तुमच्या सगळ्यांचं, आपलं सगळ्यांचंच भाग्य आहे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आमचे आदरणीय बालचंद्र शेठ, ते सुद्धा विश्वस्त म्हणून आहेत आणि खूप त्यांचा सक्रिय सहभाग आमच्या संस्थेच्या सगळ्याच कार्यामध्ये असतो. आपला सगळा परिसरच असा आहे. या सगळ्या परिसराचं आपल्या वारकरी शिक्षण संस्थेकडे खूप लक्ष असतं. असंच लक्ष राहू द्या. निश्चित जोग महाराज आपल्याला त्या कृपाशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. माझी सेवा संपली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल